नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, आज मी ही खिचडी बनवते. आज उपवास आहे. उपवासासाठी अगदी झटपट बनणारी ही खिचडी. आता इथे मी शेंगदाणे भाजून घेतले, 2 बटाटे घेतलेत बॉईल करून, 7-8 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं, जिरं, साखर, लिंबू, मीठ आणि हे साबुदाणे. आता साबुदाणे मी रात्री भिजवून ठेवले होते. साबुदाणे भिजवता वेळी साबुदाणे बुडतील एवढेच त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं, मग ते अगदी सुटसुटीत असे होतात सकाळी. आता हे साबुदाणे बघा एकदम सुटसुटीत आहेत, अजिबात चिकट नाही, त्याला पाणी वगैरे काहीच नाही. नंतर मग जे शेंगदाणे मी भाजून त्याचा कूट करून घेतला होता तो घालून मिक्स करून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. 1 चमचा साखर घालून घेणार आहे. साखर तुम्हाला नको असली तर तुम्ही स्किपही करू शकता, पण साखर थोडीशी घातली की खिचडी अजून चांगली लागते. तर हे मिक्स केलं मी. याच्यामध्ये 1 चमचा साखर घालून घेते आणि याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता किंवा तुम्हाला नको असलं तर तुम्ही स्किपही करू शकता. तर हे सर्व साहित्य मी चांगलं एकजीव करून घेणार आहे. ही खिचडी अगदी अशी खुली होते, अजिबात चिकट वगैरे होत नाही. दिवसभर जरी तुम्ही ठेवलात ना तरी ही खिचडी एकदम सुटसुटीतच राहते आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी राहते. आता हे सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर मी ते कढई गरम करून घेतले. त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं. जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. कढीपत्ता चांगला तडतडला की याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आता इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या तुकडे करून याच्यामध्ये घालून घेतलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. कारण मिरची तिखट असते आणि मग ते आळणी वगैरे लागते, म्हणून थोडंसं मीठ मिरचीसाठी थोडं घालून घ्यायचं चवीनुसार. कारण आता साबुदाणा तांदूळ जे भिजवले त्याच्यामध्ये पण मीठ घातले, त्यामुळं इथे मीठ घालतावेळी थोडे म्हणजे आपण आपल्या चवीनुसारच घालून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये मी बॉईल केलेले बटाटे त्याचे तुकडे करून घालून घेतले आणि मग जे 1-2 मिनटं ते हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचं. साबुदाणे घातल्यानंतर ही खिचडी 1-2 मिनटं मीडियम गॅसवरती झाकून ठेवायची. 2 मिनटामध्येच ही खिचडी हे साबू तांदूळ वगैरे आपण जे घालतो ते चांगले शिजले जातात, कच्चे वगैरे अजिबात राहत नाहीत आणि एकदम नरम असे होतात. ही खिचडी तुम्ही दिवसभरही ठेवलात ना तरी बघा अजिबात चिकट वगैरे होत नाही आणि मऊच राहते. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.